धनंजय मुंडेंनी मला मारण्यासाठी मोठा कट रचल्याचा गंभीर आरोप जरांगेंनी केलाय। ज्या दोन आरोपींना ताब्यात घेतलं त्यांचे आणि धनंजय मुंडे यांच्या भेटी झाल्यात असा दावा सुद्धा मनोज जरांगेंनी केलाय। त्यांची तिथं इकडे आल्यावर 2 कोटीत का काय त्यांचं ते ठरलं आणि 50 लाख एक्स्ट्रा म्हणजे असं 2.5 कोटी त्यांचं ठरलं। याच्या आधी त्यांनी 5 ते 6 करोड रुपये नाशिलेले असे। तो आला आणि त्यांनी सांगितलं मग यांचं सुरू झालं हे घातपाताचं। मग नंतर तर ह्यो आरोपी त्याच्यानंतर त्यांनी ती चळवळ सुरू केली। धनंजय मुंडे यांना प्रत्यक्ष तिथं भेटलेला आणि धनंजय मुंडेंनी हे करायचं सांगितलेलं या 2 आरोपीला माहिती। याचा सुद्धा सखोल तपास होणं गरजेचं आहे। पहिलं काम ठरलं होतं त्यांच्याकडून करून घेणं, खोट्या रेकॉर्डिंग बनवा, खोटे व्हिडिओ बनवा, ते द्या, खूनच करून टाकायचा। मग तिसऱ्या मुद्द्यावरती आले की आपण गोळ्या देऊन किंवा ते औषध देऊन मग घातपात करू। तो बीडचा कोण कांचन नावाचा माणूस आहे, तो धनंजय मुंडेचा कार्यकर्ता किंवा पीए। धनंजय मुंडे हे माझ्या विरोधात षडयंत्र रचण्याचं काम त्यांनी केलं। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।